नमस्कार, मी करिश्मा. एलव्ही न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत. आपण पाहत आहात एलव्ही न्यूज. आमदार गोपीचंद पडळकर यांनी ढालगावचा प्रश्न विधिमंडळात गाजवला. व्यापारी असोसिएशन व सराफ बांधवांकडून झरे येथे जंगी सत्कार. ढालगाव येथील ज्योतिर्लिंग ज्वेलर्सवर झालेल्या अन्यायाचा आणि त्या संदर्भातील प्रलंबित मुद्द्यांचा आवाज राज्याच्या विधिमंडळात घुमल्यानंतर ढालगाव परिसरातील व्यापारी आणि ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण पसरलं आहे. भाजपचे धडाडीचे नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी नुकत्याच झालेल्या अधिवेशनात ढालगावच्या या संवेदनशील विषयावर अत्यंत आक्रमकपणे मांडणी करत सरकारचं लक्ष वेधून घेतलं. आपल्या भागातील व्यापाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्याबद्दल ढालगाव व्यापारी असोसिएशन आणि समस्त सराफ बांधवांच्या वतीनं आमदार पडळकर यांची झरे येथे भेट घेऊन त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला आणि कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या सत्कार समारंभाला ढालगावचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, व्यापारी महासंघाचे पदाधिकारी आणि परिसरातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. अधिवेशनासारख्या सर्वोच्च व्यासपीठावर एका ग्रामीण भागातील छोट्या व्यापाऱ्याचा आणि सुवर्णकारांचा प्रश्न मांडून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पडळकर यांनी जी भूमिका घेतली त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. व्यापाऱ्यांनी भावना व्यक्त करताना सांगितलं की ज्योतिर्लिंग ज्वेलर्सच्या मुद्द्यावरून संपूर्ण व्यापारी वर्ग चिंतेत होता. मात्र आमदार साहेबांनी ज्या पद्धतीने हा विषय लावून धरला त्यामुळे आता आम्हाला न्याय मिळण्याची आशा पल्लवित झाली आहे. सत्काराला उत्तर देताना आमदार गोपीचंद पडळकर यांनी स्पष्ट केलं की सर्वसामान्य जनता आणि कष्टकरी व्यापाऱ्यांवर होणारा अन्याय मी कधीही खपवून घेणार नाही. ढालगावच्या जनतेने माझ्यावर जो विश्वास टाकला आहे त्याला जागून मी हा लढा शेवटपर्यंत लढणार असून संबंधितांना न्याय मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. या प्रसंगी ढालगाव परिसरातील सराफ बांधवांनी त्यांचे आभार मानलेच, पण सोबतच गावाच्या विकासासाठी आणि व्यापाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी पडळकर साहेबांचे नेतृत्व किती आवश्यक आहे हे अधोरेखित केलं. संपूर्ण कार्यक्रमात आमदार गोपीचंद पडळकर यांचा विजय असो अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. या भेटीमुळे ढालगाव आणि परिसरातील राजकीय व सामाजिक वातावरण ढवळून निघालं असून व्यापाऱ्यांमध्ये एक नवा आत्मविश्वास निर्माण झाला आहे. आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आपल्या एलव्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. एलव्ही न्यूज चॅनलसाठी मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे, उपसंपादक नितीन कांबळे. आज आम्ही झरे या ठिकाणी सन्माननीय आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांनी अधिवेशनामध्ये ढालगाव गावामध्ये ज्योतिर्लिंग ज्वेलर्स या दुकानामध्ये ज्या वेळेला पोलिसांनी चौकशीच्या बहाण्याने धाड टाकली आणि त्यामधून त्यांनी 1.5 किलो सोनं चौकशीच्या बहाण्याने घेऊन त्यांनी स्वतःजवळ ठेवलं. या वेळेला या ज्योतिर्लिंग ज्वेलर्सचे मालक प्रीतम पोपट दबडे आणि हे आमचे ढालगाव गावचे सर्व सराफी व्यावसायिक यांनी निंबाळकर यांच्या दुकानामध्ये एक बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये मी व्यापारी संघटनेचा अध्यक्ष असल्या कारणाने त्या ठिकाणी मला बोलवलं. ढालगावचे सरपंच संजय घागरे यांना या ठिकाणी बोलवलं आणि त्यांनी आमच्या कानावर त्या वेळेला 2022 साली अशाची झालेली समस्या घातली आणि जाधव पाहुण्यांनी त्यावेळेला सांगितलं की सुभाषांना तुम्ही आताच आमदार गोपीचंद पडळकर साहेबांना फोन लावा आणि निंबाळकर साहेबांच्या दुकानातूनच आम्ही गोपीचंद पडळकर साहेबांना त्यावेळेला फोन लावला की साहेब असं या ठिकाणी गुन्हा घडलेला आहे आणि या व्यावसायिकावर अन्याय झालेला आहे. तात्काळ साहेबांनी त्या ठिकाणी माझ्याकडून माहिती घेतली आणि त्यावेळेपासून साहेबांनी प्रयत्न करत असताना आज या ठिकाणी अधिवेशनामध्ये एक औचित्याचा मुद्दा म्हणून ढालगाव सारख्या एका छोट्याशा गावामधल्या छोट्याशा व्यावसायिकाचा दखल घेतली. याबद्दल सर्व असोसिएशन, सोनार असोसिएशनने आज झऱ्यामध्ये आम्ही साहेबांचा या ठिकाणी सत्कार केला. या ठिकाणी एवढंच दिसून आलं,
या राज्यामध्ये 288 क्रमांकाचा जत मधला आमदार एकच असा आहे, आमदार गोपीचंद पडळकर साहेब. हा व्यक्तीच सर्वसामान्याचा प्रश्न विधान भवनामध्ये मांडत असतो. ज्या वेळेला त्यांनी राजकारणामध्ये सुरुवात केली त्यावेळेपासून त्यांच्या डोक्यात एकच होतं, सर्वसामान्याचा प्रश्न अधिवेशनामध्ये गेलं पाहिजेत. नुसतं चहा बिस्किट घेऊन आणि खाऊन तिथनं अधिवेशन संपवून यायचं नाही, तर काय जे प्रश्न आहेत ते रात्रभर अभ्यास करायचा आणि दुसऱ्या दिवशी मांडायचं, हे तत्व पहिल्यापासून त्यांनी ठेवलं आणि ते आता या ठिकाणी प्रत्यक्षात समोर आणण्याचा प्रयत्न केलं. या ठिकाणी आम्ही त्यांचा आभार मानण्यासाठी आलो. त्यांचा आभार मानावं तेवढं कमी आहेत. असंच आमदार साहेबाच्या हातून राज्यातील गोरगरीब समाजाचं प्रश्न मार्गी लावं, एवढीच आमची त्यांना सदिच्छा आणि शुभेच्छा आहेत. थांबतो. धन्यवाद. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या एलव्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा. पाहत रहा फक्त एलव्ही न्यूज. मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे.